नमस्कार. मी स्वाती निवृत्ती शिंदे. मी जिजामाता प्रशाला कुंडी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र या राज्यातून विकसित भारत मॅरेथॉन 2025 या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. मी जैविक आणि सेंद्रिय खत निर्मिती या पद्धतीचा विषय घेतलेला आहे. या सेंद्रिय खत निर्मितीसाठी मी काळी माती, शेण आणि पालापाचोळा घेतलेला आहे. याच्यापासून मी सेंद्रिय खत निर्मिती करणार आहे. तर सेंद्रिय खत निर्मिती म्हणजे आधुनिक काळातील परंपरेचा ज्ञान व नैसर्गिक पद्धतीने केलेल्या शेतीला आपण सेंद्रिय शेती असे म्हणतो. आजच्या युगांमध्ये सर्व लोक रासायनिक खत निर्मितीचा वापर करत आहेत. रासायनिक खत निर्मितीचा वापर केल्यामुळे आपल्याला आरोग्याला अनेक प्रकारचे आजार होत आहेत. या आजारांपासून मुक्तता होण्यासाठीच मी सेंद्रिय खत निर्मिती या पद्धतीचा विषय निवडलेला आहे. सेंद्रिय खत निर्मिती आपण जर केली तर यापासून आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होते. याच्यामध्ये रासायनिक खत निर्मितीमध्ये खर्च हा जास्त होतो, परंतु सेंद्रिय खत निर्मितीमध्ये खर्च हा कमी होतो आणि उत्पन्न देखील वाढते. सेंद्रिय खत निर्मितीमुळे अन्न, भाजीपाला याच्यामधील चवही वाढते आणि याच्यापासून आपल्याला आजार होत नाही. याच्यापासून आपण शेतामध्ये सुपीक जमीन बनवू शकतो. नापीक जमीन असेल तर त्याला आपण सुपीक बनवू शकतो. तर मी या प्रकारचे जे माती, शेण आणि पालापाचोळा घेतलेला आहे याला मी 30 ते 40 दिवस एका बाउलमध्ये ठेवणार आहे. त्याच्यापासून जे खत निर्माण होते त्या खताला मी शेतामध्ये टाकणार आहे. त्यामुळे त्या खतामुळे आम्हाला चांगल्या प्रकारचे अन्न प्राप्त होईल. त्या चांगल्या प्रकारच्या अन्न प्राप्तीमुळे आम्हाला आजार होणार नाही. तर याच्यामुळे आपण सेंद्रिय खत निर्मितीचा आपण जर वापर केला तर आपल्याला अनेक आजारांशी बळी पडणार नाही. तर आपण सेंद्रिय खत